मित्रांनो, मी आज तुम्हाला एमपीएससी मेन्सच्या ग्रुप सीच्या मेन्सच्या परीक्षेमध्ये विचारलेला एक छानसा प्रश्न बघा, किती सोप्या पद्धतीने सांगतो. किती मोठा प्रश्न दिसते, डायग्राम बघून ते तुम्हाला कळत असेल. घाबरण्यासारखं काही नाही, एकदम सोपा आहे. बघा, प्रश्न एवढा मोठा आणि उत्तर एवढं छोटं असते. काय म्हणते, खालील वर्तुळालेखामध्ये एका शहरातील, बघा एका शहरातील म्हणजे या वर्तुळ असा एवढा, आणि या वर्तुळामध्ये काय केलंय म्हणते, एका शहरातील हे वर्तुळ असं है ना. या वर्तुळातील म्हणते एका शहरातील काय दिले, शिक्षित व अशिक्षित पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्यामधील फरक किती, संख्येमध्ये फरक किती आहे म्हणाले. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया विचारते. आता बघा, हे शिक्षित कुठं आहे, हे शिक्षित स्त्रिया आहेत, ह्या शिक्षित पुरुष आहे. हे 35 आणि हे 33 आणि 35 मध्ये फरक कितीचा आहे, 2% आहे. 2% फरक आहे. आणि 100% व्हॅल्यू किती दिले, एकूण दिले एवढी, म्हणते याचं एवढी टोटल आहे. इकडे बघा काय म्हणते, 100% किती आहे म्हणजे टोटल किती आहे, टोटल आहे 2.5 लाख. ओके, एवढी आहे 2.5 लाख आहे. आणि तुम्हाला काय म्हणते की 2%ची व्हॅल्यू काढा, म्हणजे शिक्षित स्त्रिया आणि शिक्षित पुरुष याच्यामधील फरक किती आहे, 35% आणि 33%. याच्यामधला फरक आहे 2%. 2% काढण्यासाठी आपण काय करतो, अगोदर 1% त्याला डबल करू. 1% काढण्यासाठी उजवीकडून 2 संख्या सोडून पॉईंट द्या. हे 2 संख्या सोडल्या, इथं पॉईंट दिला, किती झाले 2,500. आणि हे 1% झाला 2,500. 2,500 म्हणजे किती आहे, 1% झाला. किती झाला, 1% म्हणजे झाला 2,500. आपल्याला किती काढायचा, 2%. याला करा डबल केल्यावर किती होते, 5,000 होते. सिंपल है ना, सिंपल. 5,000. ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर 3 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. एमपीएससी ग्रुप सी च्या 2025 मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मित्रांनो, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त त्याची लेंथ जास्त असते. घाबरून चालत नाही, समजून घेऊन डोकं थंड ठेवून कमी वेळेत प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, यश अवश्य मिळेल. व्हिडिओ आवडला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.